नमस्कार मंडळी, जीवन हरिग्राम चॅनलवरती सरसे स्वागत आहे मित्रांनो। आम्ही मित्रांनो चाललेला आहे वाकडी टुर्नामेंटमध्ये, तालुका प्रमुख चषक आयोजक केलेला आहे मित्रांनो वाकडीमध्ये। तर पहिले दिवस मित्रांनो आमची टीम जिंकली होती एक मॅच, तर त्याच्यानंतर डायरेक्ट फायनलला आम्हाला फायनलच्या दिवशी खेळायला बोलवलेली आहे। तर आपल्याला टीम समोरची आहे खांडा, तर ती देखील एक स्ट्रॉंग टीम आहे। आता बघूया आपली गावातली टीम पण देखील एक चांगली आहे आणि चांगले खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो। रुपेश भाई आपल्या सोबत आणि मी चाललोय आजचा टुर्नामेंटचा मित्रांनो 5वा दिवस आहे फायनलचा। तर बघू आपल्या बाजूच्या गावातली पण केवाली टीम गेलेली आहे सुपर 8 साठी। आता बघू आणि मैत्रीपूर्वक एक लढत होणार आहे। तर मित्रांनो तर भेटतो ग्राउंड मध्ये गेलं की तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे भव्य दिव्य आयोजन केलेलं आहे वाकडी गावातील सर्व मित्र परिवारांनी। टुर्नामेंटचं बक्षीस बॅटिंग करत असताना रन्स बनतात ही बाब महत्वाची आहे। भागीदारी पहिल्या विकेटसाठी नमस्कार मित्रांनो, आपण आलेले आज वाकडी टुर्नामेंटला। शिवसेना प्रमुख चषक वाकडी यांच्या वतीने भव्य दिव्य एक आयोजन केलेलं आहे। मित्रांनो आपली आता टीम फिल्डिंगसाठी उतरलेली आहे, दाखवतो तुम्हाला। कंटिन्यू राहायचं बघा, पट्टा भरले बघा, आता पाठीरेखे भरपूर आलेले आहेत, दाखवतो तुम्हाला। आता मॅच चालू आल्यावर अशा प्रकारे जल्लोष असतंय हरिग्राम गावाचा। एक मॅच जिंकायचे इकडे पण पब्लिक आहे, पाहू शकता तुम्ही। नंबर आहे, दोन्ही नंबर चेंडू फाटका चांगला ऑन साइडला वाईड स्टंपन मध्ये चेंडू फेल्ड होणार तोपर्यंत रन झाले त्या ठिकाणी एक सिंगल ब्रेक मध्ये एक सिंगदाम आणि त्याचबरोबर गुरु हे दोन बॅट्समन बॉलिंग प्रसाद डॉट बॉलची समाप्ती। पहिलं षटक 2 अनुभवीच्या माध्यमातून षटक पिकलं जाईल। सेकंडवरती सुदाम कट करतो चेंडू घेण्यात परंतु एक सिंगल प्राप्त केली। सिंगल धावसंख्या पुढे चालली आहे, 9व्या धावसंख्या होती। सिंगल डबल संघ पुढे चाललाय मित्रांनो, नाव का चेहरा आहे। मेस फिल्डिंग होतंय नवीन प्लेअर कडून, तर अशा मेस फिल्डिंग झाल्या असेल तर दुर्लक्ष करा। मारावे लागतील बाबा सर्कस षटक मध्ये तुम्ही पाहिलं फक्त 8च धावा आल्या, थोडस डिफेन्सिव्ह क्रिकेट पाहिलं पहिल्या षटकामध्ये, परंतु नाईक हे दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। बॉलिंग अनो प्रयत्न अगदी बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतो गुडलँड स्पॉटचा चेंडू। सध्या 9व्या धावसंख्येमध्ये बॉल फेकले गेले ओव्हर मध्ये फक्त 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजी करत असताना अनुभवीर हा चेंडू लॉब केलाय ऑन साइडला लॉंगॉनच्या वरनं चेंडू सीमारेषा बाहेर। सर्व मान्यवरांचं देखील स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत। षटक क्रमांक 3 गोलंदाज तयार, डीप राहिलाय आणि फलंदाजाला बीट करतो डॉन। इव्हेंटच्या माध्यमातून पाहतात खरं तर संदेश शेळके आणि संपूर्ण टेक्निकल टीम विकेट नंबर 1 फलंदाज बाद होतो मैदानामध्ये गुरु नाईक बॅक टू द डगआउट। पहिला विकेट पडले चेक करूया पंचांचा ऑन फील्ड डिसिजन वाईट बॉल्स आहे। खरं तर प्रचंड गर्दी मैदानाच्या चौकीला आपण पाहिलं, प्रेक्षक बघा पाहायला मिळतात। पुन्हा एकदा वेगवान बॉल गुडलँड स्पॉट वरती पडल्यानंतर पुन्हा चेंडू डीप राहिलाय आणि डॉट बॉलची समाप्ती। बालकृष्ण भोपी तुम्ही पाहतायत काय सुंदर गोलंदाजी, सुंदर लेंथनं त्याने गोलंदाजी केली। आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। बालकृष्ण भोपी गोलंदाजी मागवती, पुन्हा चांगला बॉल, पुन्हा इथे गोलंदाजाला भेट केली। खरं तर बुंदाट बॉल होता, गोलात टाकलेला चेंडू अगदी सुंदर चेंडू आणि ते बालकृष्ण भोपीचं कौतुक केलं पाहिजे। आतापर्यंत त्यानं चेंडू फेकलेत ओव्हर मध्ये 4 तर धावा फक्त दिल्यात 1। क्षेत्ररक्षक शॉट एक सेकंदामध्ये हरिग्राम म्हटलं की आमचे वैभव भोपी नक्कीच ती मॅच आनंद घेत असते, तर त्यांचंही स्वागत आहे। मॅच नंबर तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये सध्या 3री कौतुक करेल त्यानं एका पाठीरेखा आहेत सपोर्ट करायला आल्यात। 4 ओव्हरला मित्रांनो 40चं टार्गेट आहे दाखवतो। जर 3 चौका जर गेला तर तुम्हाला बघायला भेटेल ताल्यांचा जल्लोष। सपोर्ट साठी आलेले सर्व पाठीरेखे।
क्षण चित्र तुम्ही पाहता ऑन स्क्रीन. जाऊया मॅचकडे आपण पुन्हा एकदा. सोपानसाठी पहिलाच बॉल खोलात टाकलाय. 20 सेप मध्ये केले मनीष मात्रे आहेत. सिंगलने काहीच होणार नाहीये. तुम्हाला आता आक्रमक बाबूची निर्माण झाले. प्रत्येक फलंदाजासमोर आक्रमण करावं लागेल. समोर राज जाधव राज करेल का या सामन्यामध्ये. डाऊन द ग्राउंड वन्स अगेन. एलिव्हेशन प्राप्त होत नाहीये फलंदाजांना. याचं कारण आहे ब्लॉकऑन मध्ये टाकलेले चेंडू. तो पुढे कोणता संघ येईल, हरिग्राम की धाकटा खांदा याची चर्चा. फुलटॉस बॉल याही वेळेला आपण मात्रच्या पाठमधून हा धमाका टाळ्यांचा गजर झालाय. यावेळेस हरिग्राम संघ क्लिअर करण्याचा षटकार. समीकरण म्हणलं 9 मध्ये 5 विनर खेळाडू आहे सोपान मात्रे. मैदानाच्या बाहेर किती राहतील. जर का कमी राहिल्या तर पारडं जड राहील त्या ठिकाणी हरिग्राम संघाचा. 8 बॉल 15. छोटा पॅक बडा इम्पॅक्ट त्या बाबतीत मध्ये त्या सामन्यामध्ये परत तयार. समोर फलंदाज सज्ज दमदार नेतृत्व त्या स्पर्धी वर्तनाचा गावाच्या सर्वांगीण विकासाचा ते बब्बन केनी साहेब सरचिटणीस पनवेल जिल्हा काँग्रेस कमिटी त्याच्या खांद्यावर दिली. आजकाल तर टीम मध्ये अजय नाईक सारखा गोलंदाज नाही. त्यामुळे सुदाम मोदी जबाबदारी आणि समोर फलंदाज आपण पाहता रोहित घरत. सुपर ओव्हर केवळ जाईल. सेकंडचा कॉल 2 धावा होतील का. कलेक्शन चांगला चेक केलं जरी सोपवलं. अगदी आपण मला क्रुशल मॅच मधला दिशा गोपी 3 बॉल मारेल घे विशाल मारतोय या मॅच मध्ये आहे. आला रे पुढचा बॉल स्विंग आणि मिस. आणि यावेळेला आपण पाहताय पंच सांगतील तो निर्णय अंतिम असेल. स्ट्राईक रोटेट नसताना मगाशी मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला ते शॉट येईल का. सुदाम नाईक आपली गुणवत्ता सिद्ध करिता मैदानाच्या मध्ये पाहावं लागेल. राज जाधव धावडाव काय होतं बघूया. 1 बॉल 3 धावा. एक बॉल 3 धावा पाहिजे होत्या आणि आम्हाला विश्वास होता की राज हे तोपर्यंत मॅच होईल आणि दाखवून दिला. विचारलो राज धावा वाढव का नाव दिलाय धावा वाढवता असं टाइम बॉन्ड. ही मॅच लागण्यासाठी ही मॅच आम्हाला जिंकणं खूप गरजेचं होतं आणि राज जाधव यांनी त्याही मॅच जिंकवली आणि आमच्या मनाला थोडीशी शांती दिली. हे बघा मित्रांनो 1 मॅच जिंकले. त्याच्यानंतर पुढचा महाराष्ट्र राज्य कोकण प्रदेश. आता पुढली मॅच आपले गावातील पण सपोर्टर आलेत पाहू शकतात. पूर्ण हरिग्राम करत बघा. भाई कसं वाटलं मॅच जिंकली. सर्वांना विनंती करतो आता एक मॅच जिंकलेली आहे आणि आता एक मॅच होणार आहे. खूप वर्षानंतर मॅच होणार आहे हरिग्राम केवाला. मॅच असेल ती मैत्रीपूर्वक असेल. कोणी पण जिंको कारण की जेव्हा आपण कुठल्या पण क्षेत्रामध्ये 2 टीम उतरतात त्यापैकी एक टीम जिंकत असेल तर दोन्ही टीमांना खूप सारे शुभेच्छा असतील. बघा वाघेश्वर क्रिकेट संघ हरिग्राम यांच्या वतीने स्पॉन्सरशिप केलेली आहे. म्हणजे मित्रांनो राजेश दादा जोशी आणि आपले गणेश दादा पाटील दादांच्याकडून वडापाव सुद्धा आलेला प्लेयरांसाठी. बघा मस्त की सोय केले आणि इकडे बघू शकतात पोरं वडापाव खातात. या स्पर्धेतील सिक्सर किंग त्यासाठी स्पोर्ट्स सायकल या ठिकाणी दिली जाईल. तर सिक्सर किंग सोपान ठरलाय. एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या मित्रांनो. नितीन हे पारितोषिक देणार आहोत मित्रांनो. त्याच्यानंतर या स्पर्धेत तर हरिग्राम संघ ठरला या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा मानकरी. आकर्षक ट्रॉफी देऊन त्यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल आणि सुकेश रोख रक्कम 30,000 रुपये देऊन त्या संघाचा इथे गौरव करण्यात येईल. अभिनंदन.